नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. नीटची परीक्षा सरकारला नीट घेता आली नाही, त्यामुळं नीटची परीक्षा रद्द करावी लागली आणि यानंतर मात्र 22 लाख विद्यार्थी मात्र चिंतेत पडले. नेमकं प्रकरण काय सविस्तर पाहूया. 3 मे रोजी नीटची परीक्षा झाली आणि तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिल्यानंतर 3 तारखेच्या नंतर पेपर झाला आणि त्यांनी अभ्यास आपापला सुरू केलं की मला 400 मार्क पडतील, 450 पडतील, 600 पडतील. आता मग 600च्या वर जाणाऱ्या पोराला वाटलं की मी आता गव्हर्नमेंटला लागू शकेल. आणि कोचिंग क्लासेस वाल्यांनी ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडत त्यांच्यासाठी रिपीटर बॅचेस चालू केल्या आणि जाहिरातीला देखील धुमाकूळ लागला. आणि नुकतंच 2 दिवसापूर्वी एनटीएनं सांगितलं की नीटचा पेपर कॅन्सल. पुन्हा चिंतेत विद्यार्थीच पडले नाहीत तर त्यांचे पालक पडले, सर्वजण पडले. जर एखाद्या पाहायला गेलं तर ज्यावेळेस 3 तारखेला परीक्षा होती, बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सेंटर आले होते, त्यांना 2 तारखेला संध्याकाळी त्या ठिकाणी जावं लागलं, पेपर द्यावा लागला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या घराकडे यावं लागलं आणि त्यानंतर जसे विद्यार्थी नांदेडमध्ये आज जवळपास महाराष्ट्रातून विद्यार्थी राहतात ते आपापल्या घराकडे देखील गेले. आणि या अशा प्रकरणामध्ये देश पातळीवर होणारी परीक्षा, सगळ्यात मोठी परीक्षा नेमकी कशी पेपर फुटतोय हा देखील संशयास्पद विषय आहे. गेल्या वेळी देखील असं झालं होतं. 2025 ची देखील परीक्षा प्रशासनाला आणि देशाच्या एनटीएला व्यवस्थित घेता आली नव्हती. त्यावेळेस देखील अनेकांनी बोंबा उठवल्या, अनेकांनी वेगवेगळे प्रश्न विचारले, परंतु सगळे प्रश्न दबावाखाली गेले. परंतु यावेळी मात्र 48 तासापूर्वीच पेपर भरा व्हायरल होत होता आणि त्यासोबत या माध्यमातून अनेक लोकांनी प्रचंड पैसा देखील कमवला असं देखील आहे. मग आता पुन्हा परीक्षेची लवकर तारीख येईल. सगळ्यांना वाटतं की पुन्हा परीक्षेची तारीख येईल, पुन्हा पेपर काढला जाईल. 180 मार्काचा 180 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्न 4 मार्कला असेल आणि एकंदरीत सगळं असल्यामुळं पुन्हा देखील का फुटणार नाही. कारण की जी परीक्षा घेणारी टीम आहे, संस्था आहे, ही संस्था राहणार आहे. ज्या अधिकाऱ्यांनी पेपर फुटीमध्ये सहकार्य केलं होतं, ज्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून पेपर गेले होते, तीच लोक त्या ठिकाणी राहणार आहेत आणि जे दलाल आहेत, दलाल तसेच राहणार आहेत. नेमकं मग पुन्हा देखील पेपर काढल्यानंतर पुन्हा फुटणार नाही यासाठी वेगळी जबाबदारी काय असेल हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. म्हणतात ना, एकदा जर रक्त लागलं तोंडाला ते सातत्यानं सवय जात असते. आणि काय झालं की शिक्षण असो, कोणतंही क्षेत्र असो, राजकारण असो, रातोरात श्रीमंत होण्याची जास्त लोकांना स्वप्न पडायला लागले. आणि मग या एनटीए मध्ये प्रचंड गडगंज मोठमोठे अधिकारी असताना, एवढं काही सगळं असताना नेमकं पेपर फुटतो कसा. जर एकंदरीत पाहायला गेलं तर भाजप सरकार हे स्ट्रॉंग सरकार आहे. केंद्रामध्ये एक हाती सत्ता असल्यासारखं आहे. भाजपाच्या काळामध्ये भ्रष्टाचार नाही असं देखील म्हणतात. एवढं एआयचा जमाना आला, कम्प्युटरचा जमाना आला, सगळ्या गोष्टी आल्या असताना देखील 48 तास अगोदर पेपर गेला कसा. नेमकं या पेपर फुटीमध्ये नेमकं गद्दार आहेत कोण. एकंदर पाहायला गेलं तर जी काही लास्टची जी फळी असते, क्लासेसवाले असतील किंवा हे ब्रोकर असतील, दलाल असतील, त्यांच्याकडे पेपर येत नाही. जी सिस्टम पेपर काढणारी जी टीम असते, जोपर्यंत पेपर काढणाऱ्या टीमनं लिखित प्रश्न बाहेर देत नाहीत तोपर्यंत पेपर देखील लीक होत नाही. हे सर्वांनाच कळतं. मग ह्या एनटीएला आता काय शिक्षा दिली पाहिजे किंवा आता ही जी येणारी परीक्षा नेमकी कोण घेणार आहे हा देखील महत्त्वाचा विषय आहे. जर या शासनाला जर खरंच प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या, बहुजनांच्या, सर्वसाधारण सामान्य कुटुंबातील लेकरं जर डॉक्टर घडवायचे असतील, चांगले डॉक्टर म्हणून जर घडवायचे असतील तर त्यांनी एका चांगल्या संस्थेला हे पेपर सेटचं काम दिलं पाहिजे, निस्वार्थ काम करणाऱ्या संस्थेला पाहिजे. परंतु आज एनटीएला पूर्णपणे ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं पाहिजे. एखादा कॉन्ट्रॅक्टर असतो, काम गद बेकार करतो, त्या कॉन्ट्रॅक्टरचं लायसन हे ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जातं. तशाच प्रकारची संस्था देखील ब्लॅकलिस्टमध्ये आली पाहिजे आणि येणारी जी परीक्षा आहे ही तरी चांगल्या प्रकारची होणं गरजेचे आहे. ही आज ओपन झालंय, परंतु चोर हा सातत्याने चोरी करत असतो आणि एखाद्यावर चोरी सापडते.
परंतु अगोदर देखील प्रचंड नुकसान झाले, ज्यानंतर त्या चोराला जन्मठेप झाली पाहिजे, मृत्यूचा दंड मिळाला पाहिजे. तशाच प्रकारचं जर या संस्थेला जर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं, पुन्हा यांना कुठल्याच परीक्षा जर दिल्या नाहीत, तरच कुठंतरी MPSC असेल, स्पर्धा परीक्षा असेल, या तरी संस्थेला कुठंतरी त्यांचे डोळे उघडतात. अरे आपल्यातले 1-2 अधिकारी रातोरात श्रीमंत होण्याच्या ध्यासापोटी आपली पूर्ण संस्था ब्लॅकलिस्ट पडेल यासाठी तर ते गांभीर्याने घेतात आणि करणं मात्र गरजेचं आहे. आपण पाहिलं की अगोदर तलाठी असेल, पोलीस भरती असेल, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, यांचे देखील बरेच दिवस पेपर फुटले गेले. अनेक वेळा धक्का आवाज आपण चाललं की तलाठी 35 लाखाला चलालाय, ग्रामसेवक 25 लाखाला चलालाय, परंतु जी सामान्य लेकरं आहेत, ज्यांचा कुठला लगा नाही, काहीच नाही, बाप मरमर शेतामध्ये काम करतोय, आई मरमर शेतामध्ये काम करते, त्यांना कोणीच ओळखीचा नाही, कुठेतरी शहरामध्ये येणार, कुठेतरी 1000 रुपयाची एक छोटीशी रूम करणार आणि 1000-1500ची साधी मेस लावणार आणि काम असं करणार, याचा कुठला काय राहणार आहे. मग यांच्या अशा सामान्य सर्वसाधारण लेकरावर मात्र प्रचंड मोठा अन्याय होतोय. यामुळे इथून पुढे होणाऱ्या परीक्षा ह्या पूर्णपणे पारदर्शक होणं गरजेचं आहे. एकही पेपर लीक होऊ देता कामा नये, कारण की आज जर पाहायला गेलं तर आज प्रचंड परिस्थिती बेकार आहे. आज देशामध्ये गरीब ते प्रचंड गरीब होत चाललंय, श्रीमंत वर्ग हा प्रचंड श्रीमंत होत चाललाय. ही फार मोठी दरी होत चालली. कुठंतरी शिक्षण ही गरिबीला कुठंतरी तारणारं ठरतं. बाबासाहेब फार सुंदर वाक्य बोलले होते, गरिबी जन्माला ही आपली चूक नाही, परंतु गरिबीतच मरणं ही मात्र 100% चूक आहे. मग ह्या गरिबीतून कुठंतरी वेगळं जायचं, काहीतरी जायचं, यासाठी फक्त पर्याय आहे शिक्षण. मग ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये अशा जर गोष्टी घडत असतील तर नेमकं कसं करायचं हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. या संदर्भात नेमकं आपल्याला काय वाटतंय, आता जी होणारी NTची परीक्षा, त्या माध्यमातून होणारी परीक्षा आहे, ही परीक्षा त्याच संस्थेला दिली जावी का त्यांना पूर्णपणे बॅक्समध्ये टाकलं पाहिजे. नेमकं परीक्षा पारदर्शक होण्यासाठी नेमकं आपल्या मनामध्ये नेमका काय विचार आहे, तर नक्की तुम्ही युवा राज्य न्यूज लाईव्हच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळू शकता. धन्यवाद, थँक्यू.